ते कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे. तर एखादा दुसरा हा होत असतो. उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत. जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे, हे काही जबरदस्ती नामुक नाही. तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं, ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडीमोड होते. माझं म्हणणं असं आहे त्यांनी असं मनोज जरांगेने 288 जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतोय. आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो. कुठं झालंय काँग्रेसला विचारा, शिवसेनेला उबाटा सेनेला विचारा, त्याच्यानंतर असं NCPला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललंय. लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या 7 आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो. चंद्रकांत हांडोऱ्यांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत. त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का? की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल? हा महत्त्वाचा भाग आहे.